नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 90 सूत्र ॲन फ्रँक. सत्र 90 सूत्र ॲन फ्रँक. आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा. ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा असा विषय घ्यायचं कारण असं की मुळातच काही काही तारखांचे काही योग किती गमतीचे असतात हे आपण जरूर लक्षात घेतलं पाहिजे. 25 जून ही तारीख एका अर्थानं तशी आहे. 25 जून ही तारीख आपल्या देशाच्या राजकीय इतिहासामध्ये आणीबाणीच्या घोषणेसाठी गृहीत धरली जाईल. 25 जून ही तारीख ॲन फ्रँकच्या इतिहासामध्ये एका वेगळ्या अर्थानं पण तिच्या मृत्यूनंतर लिहिली जाईल. 25 जून 1947 रोजी ओटो फ्रँक म्हणजे ॲन फ्रँकच्या वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या डायरीत लिहिलं, प्रकाशन झालं. कारण त्या दिवशी ॲन फ्रँकच्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाचं पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन झालं, ज्या वेळेला त्याच्या 1500 प्रती छापल्या गेल्या होत्या. कारण मुळात असं पुस्तक कोणी वाचेल का अशी ओटो फ्रँक यांच्या मनामध्ये एक शंका होती. एकाच वेळेला आपल्या मुलीनं जे भोगलं किंवा एकंदरीतच तिच्या पिढीतल्या प्रत्येक ज्यू नागरिकांनी जे भोगलं किंवा त्या काळामध्ये हयात असलेल्या अनेक ज्यू कुटुंबियांना जे भोगावं लागलं त्याची स्मृती असं कुठेतरी हे पुस्तक प्रकाशित होताना ओटो फ्रँक यांच्या मनामध्ये जरूर असेल. परंतु हे दुर्दैवाचे फेरे पुन्हा कधीही येऊ नयेत अशाबद्दलची भावना ॲन फ्रँकनं वारंवार आपल्या चरित्रामध्ये आपल्या डायरीमध्ये लिहिली आहे आणि ओटो फ्रँकच्या मनामध्ये सुद्धा अशाच भावना असतील. खरं सांगायचं म्हणजे अशा जगावेगळ्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेला ती घटना पाहिलेले किंवा नंतरच्या काळामध्ये ती घटना आठवणारे प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना होत असेल की त्यावेळेला घडलं हे तर चुकीचं होतच, पण निदान यापुढे अशा घटना आता पुन्हा घडणार नाहीत अशी तरी परिस्थिती आपण निर्माण करूया का, किंवा अशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये आपण हातभार लावू का. खरं सांगायचं म्हणजे असा विचार ही ॲन फ्रँकची खरी देणगी आहे. अशा अर्थानं ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा. ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा म्हणताना मला अजून एक भावना अशी मनामध्ये येते की ॲन फ्रँकच्या काळामध्ये किंवा तिच्या वडिलांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं ज्यू समाजाला वागवलं गेलं याचा विचार आपण इस्रायल हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या मालिकेमध्ये काही व्हिडिओ केले, विशेषतः एस्केप आर्टिस्ट या पुस्तकाचा विचार केला, त्याही वेळेला पाहिलं. आणि मग त्यामुळे अशा घटना घडत असताना काही शब्द किती वेगळ्या पद्धतीनं वापरले जातात आणि नंतरच्या काळात ते शब्द राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये किती वेगळ्या पद्धतीनं वापरले जातात आणि मग नंतर त्याच्यावरच्या ज्या उलटसुलट प्रतिक्रिया आणि क्रिया होतात त्यातनं पुन्हा पुन्हा तो विषय, ते शब्द हे चर्चेमध्ये राहतात आणि म्हणून मग या शब्दांचं मूळ शोधलं जातं का, अशाही अर्थानं ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा. म्हणजे एस्केप आर्टिस्ट मध्ये जसं म्हटलंय किंवा जसं ॲन फ्रँकच्या द डायरी ऑफ अ यंग गर्लच्या सुरुवातीच्या नोंदींमध्ये आहे की आपल्या असं लक्षात येतं की या पुस्तकातली पहिली नोंद ही तिच्या वाढदिवसानंतरच्या 2 दिवसांमधली आहे. ती अत्यंत आल्हाददायी वातावरणातली आहे. नंतरच्या प्रत्येक नोंदींमध्ये जूनवरचे वाढते निर्बंध हे घातले गेलेले आहेत. हे लक्षात येतं की एका विशिष्ट वेळेमध्येच ज्यूना समाजामध्ये किंवा शहरामध्ये वावरता येईल. नंतरच्या काळामध्ये शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागामध्येच ज्यू मंडळींना वावरता येईल. ते वावरताना त्यांना विशिष्ट प्रकारच्याच गोष्टी करता येतील. त्यांना ट्राममध्ये प्रवेश नाही, त्यांना बसमध्ये प्रवेश नाही, त्यांना काही मोजक्या फेऱ्यांमध्येच प्रवेश आहे, त्यांना 2 व्हीलर वापरायची परवानगी नाही, म्हणजे विशेषतः स्कूटी वापरायची परवानगी नाही, त्यांना फक्त सायकलीवरनंच येईल. त्यांना त्यांच्या पोशाखावरती अगदी अत्यंत ठळकपणाने दिसेल असे पिवळे स्टार नांदवता येतील. म्हणजे ज्या चांदण्या आकाशामध्ये लुकलुकताना यशस्वी वाटतात ते जर शरीरावरती आणि कपड्यावरती तुमच्या धर्माची, तुमच्या वंशाची खूण म्हणून वापरायची असतील तर ते वेगळे स्टार होतात का? म्हणजे स्टार हा शब्दही अर्थ बदलतो का?
प्रवेश हा शब्दही अर्थ बदलतो का? रिझर्वेशन हा शब्दही बदलतो का, अर्थ बदलतो का? कॉन्सन्ट्रेशन हा शब्दही अर्थ बदलतो का? छावणी हा शब्दही अर्थ बदलतो का? रेजिमेंटेशन हा शब्दही अर्थ बदलतो का? लायब्ररी हा शब्द सुद्धा अर्थ बदलतो का? असे काही वेगळे संदर्भ मनामध्ये बदलत्या अर्थकारणामध्ये, बदलत्या समाजकारणामध्ये रुजले जातात. अशा अर्थानं आन फ्रँक पुन्हा पुन्हा आठवते का, याचा विचार करावा लागतो. मग ज्या ज्या गोष्टींमध्ये ज्यूंना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली गेली, ती नंतरच्या काळामध्ये याचा जणू काही प्रतिशोध, मी याला सूड असा शब्द वापरू इच्छित नाही, म्हणजे जसं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणायचे की हिंदूंनी केलेली पानिपतची लढाई किंवा मराठेशाहीनं केलेली पानिपतची लढाई हा अत्याचार नव्हता, तो प्रत्याचार होता. तशी काही परिस्थिती, ज्या ज्या उद्योगाच्या संधी, ज्या ज्या अर्थकारणाच्या संधी, ज्या ज्या कलाकौशल्याच्या संधी आम्हाला नाकारल्यात, त्या त्या क्षेत्रामध्ये आमचं वर्चस्व निर्माण करू, अगदी आमच्या देशामध्येच असं नव्हे तर जगभरामध्ये करू, याचं प्रतिबिंब अशा अर्थानं ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा ऐका. आणि मग त्या दृष्टिकोनातनं तिच्या डायरीतलं जे वाक्य आहे की लेट मी बी माय सेल्फ, हे खरं सांगायचं म्हणजे ॲन फ्रँकनं तिच्या स्वतःविषयी केलेली अभिव्यक्ती ती त्या काळामध्ये जन्माला आली नाही किंवा प्रत्यक्षात आली नाही. हे आजच्या इस्रायलचं धोरण राहतं का? त्यामुळे ज्यू हा शब्द वापरला नाही, जर्मनी हा शब्द वापरला नाही, तरी सुद्धा आपल्या धोरणातनं आपल्या स्वतःच्या अस्मितेचं, आपल्या देशाच्या अभिमानाचं, प्रसंगी अहंकाराचं प्रतिबिंब म्हणून लेट मी बी माय सेल्फ असं आजच्या इस्रायलच्या धोरणांची निर्मिती राहते का? आणि तसं जर त्याचा प्रेरणा स्रोत असेल तर मग ते वेगळ्या अर्थाने ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा होतं का, याचा विचार करावा लागतो. आणि असा विचार करत असताना किंवा ॲन फ्रँक विषयीच्या भावना म्हणत असताना मनामध्ये येणारी एक दुसरी भावना अशी आहे की ते जितकं तत्कालीन किंवा आजच्या समाजाचं प्रतिबिंब आहे, ते जितकं तत्कालीन राजकारणाचं किंवा आजच्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे, तितकं यातनं नेमकं आपण काय शिकलो याचा विचार करावा का, ही गणितं पाहावी लागतात. काळाच्या टप्प्यावरती, काळाच्या प्रवाहामध्ये, भूगोलानुसार, इतिहासानुसार, तीव्रतेनुसार, काळानुसार, धोरणानुसार, वंशानुसार, रंगानुसार, कालानुसार, कालमानानुसार, काळाच्या मोजपट्ट्यानुसार ज्यू बदलत असतील, ॲन फ्रँक हाल भोगणारी बदलत असेल, पण हाल परमितीला राहतात आणि वारंवार होतात. अशाही दृष्टिकोनातनं ॲन फ्रँक पुन्हा पुन्हा होते का? म्हणजे ॲन फ्रँक हा शब्द इतिहासासारखा पुनरावृत्तीत होणारा शब्द आहे का, याचा विचार करावा लागतो. कारण अशा घटना या त्या काळाचं वर्णन किंवा शब्दांकन ॲन फ्रँक होती का, असा प्रश्न पडतो. कारण अशा पद्धतीच्या शोध प्रतिशोधाच्या घटना ॲन फ्रँकच्या आधीही घडलेत, ॲन फ्रँकच्या नंतरही घडतायत, हे लक्षात घ्यावं लागतं. आणि ॲन फ्रँकच्या काळामध्ये ॲन फ्रँकच्या बरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं होतात का, याचाही विचार करू. हे सारखं मला अशासाठी वाटतं की असं लक्षात येतं की ज्यातनं जर्मनांना सर्वसत्ताधीश होण्याची घटना मिळाली ती पहिल्या महायुद्धानंतर मिळाली. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनांच्या हारीनंतर, पराभवानंतर, माघारीनंतर त्यांच्या अर्थकारणामध्ये त्यांच्या सत्ताकारणाची बीज आहेत, हे लक्षात घेऊन विजेत्या मित्र राष्ट्रांनी खनिजांनी समृद्ध असे 2 जिल्हे जर्मनीपासून तोडले आणि त्याच्या प्रतिशोधातनं पुढे जर्मनीची आर्थिक प्रगती आणि त्याच्या प्रतिशोधातनं जागतिक महामंदी आणि त्या जागतिक महामंदीच्या वरचं उत्तर म्हणजे हिटलरचा उदय. त्या हिटलरच्या उदयानंतर त्यांनी ज्यूंवरती केलेले अत्याचार, त्यातनं ज्यूंनी केलेले प्रतिबंध आणि त्या दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेनं जपानवरती टाकलेले अणुबॉम्ब, यातनं जपानवरती घातलेले निर्बंध, याचं काळानुसार रूप बदललं असलं तरी वृत्ती प्रवृत्ती तीच राहते का? आणि त्यातनं वेगळे विजेते ॲन फ्रँक निर्माण होतात का? म्हणजे
जसं जर्मनीचं पुनरुत्थान हे पहिल्या पराभवातनं झालं, जर्मनीनं किंवा हिटलरनं ज्यूंवर केलेल्या अत्याचारातनं ज्यूंचं पुनरुत्थान झालं, त्याचीच पुनरावृत्ती वेगळ्या पद्धतीच्या इतिहासामध्ये जपानच्या पुनरुत्थानामध्ये आहे का, इस्रायलच्या पुनरुत्थानामध्ये आहे का, असा विचार करणं, या शोध प्रतिशोधाचं नाव ॲन फ्रँक असतं का, असा विचार करायला लावणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲन फ्रँक. आणि अशा अर्थानं आजच्या व्हिडिओचा विषय आणि ग्रंथसूक्तमध्ये 9व्या सत्रामध्ये ॲन फ्रँक हे सूत्र धरून करत असलेल्या व्हिडिओचं, या सत्राच्या समारोपाच्या व्हिडिओचा विषय ॲन फ्रँक. पुन्हा पुन्हा मनपूर्वक धन्यवाद.